नमस्कार. मी राजेंद्र साळोखे. चेसचे काही खेळ बघत असताना मला एक खूप विचित्र ओपनिंग आढळून आलं. मी त्याचा कधी विचारही केला नव्हता किंवा प्लेस करतही नसतील असं मला वाटतंय. तर त्याचा शोध घेतला असता मला कळलं की ते ओपनिंग आहे आणि त्याला नाव पण आहे. हां, त्याला नाव आहे बॉंग क्लाउड अटॅक. कसं आहे बघूया आपण. E4 E5 आणि हा किंग टू E2 घेतो. राजा म्हणजे सगळी प्रिन्सिपल बाजूला सारून राजा हलवायचा नाही, हे करून राजा वर घेतो. याला बॉंग क्लाउड अटॅक म्हणतात. आणि याच्यात गंमत म्हणजे माझा डाटाबेस मी सर्च केला तर या बॉंग क्लाउड अटॅकमध्ये खेळलेले काही खेळ मला सापडले. त्यातला एक खेळ आपण बघूया. अगदी फेमस प्लेयर आहेत बिल वॉल. हां, त्यांची एक वेबसाईट आहे. बरेच त्याच्यावर ते कोडी अमुक तमुक कित्येक गोष्टी टाकतात. आणि बिल वॉल आणि हिलके दोघांमध्ये झालेला. बिल वॉल पांढऱ्याने खेळत आहेत आणि याच्यात चेकमेट झालं आहे म्हणून मी घेतला. अवघ्या 21 सालीतला खेळ आहे. बघा आता कसा खेळ आहे. E4 E5 किंग टू A2 गंमत. हां, नाईट टू F6 खेळा. या पॉनला थ्रेड दिली. ॲक्च्युली बिशप टू C5 चांगली मूव्ह होती असं कॉम्प्युटरचं म्हणणं आहे. ठीक आहे, पण नाईट टू A खेळा. त्यानंतर नाईट टू C3 खेळा आणि पॉनला सपोर्ट केला. C5 D4 E क्रॉस D4 क्वीन क्रॉस D4 D5 बिशप टू F4. याला काही अल्टरनेटिव्ह पुढे जो खेळ आहे ब्लॅक, त्याला दोन अल्टरनेटिव्ह येतात. G6 त्याने खेळलेला आहे आणि कॉम्प्युटर बोलतो की नाईट इकडून बाहेर घ्यायला पाहिजे होता. G6 पण ठीक आहे. G6 खेळ आहे. आता E क्रॉस D5 केलं. हा पण आता याला पण दोन हे होत्या की पॉन पुढे घेऊन क्वीनला थ्रेट देता आली असती, तर त्याने पॉन मारून टाकलं. हां, तर नाही पुढे घेतलं, सॉरी, त्याने पुढे घेतलं. ते मारून हे मारून टाकता असं आलं असं पुढचं, म्हणजे जास्त पुढे पॉन जायला नको. क्वीन E3ला घेऊन चेक दिला. क्वीन E7ला घेतली. आता याने रूक क्रॉस नाही, रूक टू E1 घेतला राजाच्या खाली. क्वीन क्रॉस A3 चेक. परत राजाने मारलं. राजा आणि वर चालला. बिशप टू F5. बघा काळ्याला फारसं अटॅक करता आलेलं नाही. हां, किंग टू D2 आणि चेक, हत्तीचा चेक. म्हणजे डिस्कवर चेक होता थोडक्यात तिथे. किंग टू D8 नाईट F3 नाईट टू D7 हा खेळला. कॉम्प्युटर म्हणते पॉन खेळायला पाहिजे पुढे इथे. हां, H6ला नाईट टू D7 खेळा. नाईट टू G5 नाईट टू G5 घेऊन या पॉनला अटॅक करतो, म्हणजे मग राजा आणि रूकला फोर्क होईल. रूक टू G4 नाईट क्रॉस F7 चेक दिला. राजा C8ला गेला. बिशप टू B5. हां, या नाईटला थ्रेट दिले. त्याला सपोर्टिंग दुसरं नाईट आहे. A6 बिशपला थ्रेट.
बिशप क्रॉस D7 त्याने करून टाकलं. किंग क्रॉस F7, बिशप टू G5, बिशप टू G7, G4, नाईट क्रॉस G4. हां, आता गंमत अशी आहे की नाईट क्रॉस G4 याने केल्यानंतर 4 का 5 4 मूवमध्ये मेट होते. आणि मेट कशी झाली बघा आणि अभ्यास करा. पण हे जर पॉन पुढे घेतलं असतं तर ती मेट टळली असते. हां, परत आपण या पोझिशनकडे परत एकदा येऊ की कसा तो खेळू शकेल. तर नाईट क्रॉस G4 खेळला तो. नाईट क्रॉस G4. यानंतर बघा रूक टू E7 चेक. रूकला बिशपचं प्रोटेक्शन आहे. किंग टू C8, नाईट टू D6 चेक, किंग टू B6 आणि रूक क्रॉस B7 आणि घोडा आणि हत्तीने चेकमेट. चेकमेट झाला. तर आपण इथे होतो. हां, इथे होतो. मी म्हटलं की हे पान जर घेतलं असतं तर थोडं चेकमेट झाला नसता. त्याच्या मूव्ज अशा झाल्या असत्या. H6 हे पान घेतलं, बिशपला थ्रेट दिले, तर नाईट टू E5 करून त्याने चेक दिला असता. तो किंग C7ला गेला असता. बिशप क्रॉस F6, परत बिशप क्रॉस F6 आणि G क्रॉस F6 आणि मेट थोडा डिले झाला असता. गंमतशीर ओपनिंग आहे. बघा, तुम्हाला खेळायचं असलं तर खेळा. बघितल्याबद्दल धन्यवाद आणि बघत राहा.